Good afternoon, everyone. iTech India welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is mental health issues among PLHIV, and the speaker is Dr. Maithili Umte. Dr. Maithili Umte ma'am is currently working as an associate professor with the Department of Psychiatry at GGMC and JJ Hospital, Mumbai. She has extensive experience of working with PLHIV with psychiatric and psychological issues. She has published many papers in international and national journals. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. Thank you. Am I audible? Yes, ma'am. Yeah. So we will start. आज आपण जे सेशन घेणार आहोत ते PLHIV म्हणजे पर्सन्स लिव्हिंग विथ HIV त्या व्यक्तींमध्ये येणाऱ्या त्यांच्या मानसिक स्वास्थ्याशी संदर्भात जे प्रॉब्लेम्स होतात त्याच्या संदर्भात आपण आजचं हे प्रेझेंटेशन आहे. तर आपण पहिल्यांदा समजून घेऊया की ह्याचं बॅकग्राऊंड काय आहे. एक लक्षात घ्यायला हवं की ज्या व्यक्तींना HIV आजार होतो त्यांना विविध मानसिक आजार का मानसिक त्रास होण्याची संभावना इतर व्यक्तींपेक्षा त्या मनाने जास्तच असते. ते हे का बरं होतं तर एक आहे की हे आपण समजून घ्यायला पाहिजे की आजूबाजूला का त्यांची स्वतःची व्यक्तिशः पण जी HIV संदर्भात मत असतं का त्याच्यामुळे त्यांना येणारे अनुभव असतात त्याच्यामुळे पण त्यांना मानसिक तणाव येतो. त्यांना विविध इश्यू होऊ शकतात जसं की उदासीनता, एन्झायटी, इंटरनलाइज स्टिग्मा म्हणजे ते जे स्वतःला ह्याच्यामुळे ते जे दोष देतात का त्यांना मानसिक आजार का तर एक न्यूनगंड का ते स्वतःला ज्या दोष देतात तो हा जो स्टिग्मा आहे त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता खूप जास्त असते. आता मानसिक स्वास्थ्य वरती जो परिणाम होतो त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते दूरगामी होतात का कारण त्याच्यामुळे अधेरन्स आणि मेंटल वेलबिंग म्हणजे त्यांची औषधोपचार घेण्याची जी इच्छा असते आणि त्यांचं इन जनरल मानसिक स्वास्थ्य ह्याच्यावरती दुष्परिणाम होतात. आणि हे विविध प्रकारच्या अभ्यासांमध्ये म्हणजे रिसर्चमध्ये पण दिसलेलं आहे. विविध रिसर्चमध्ये हेच भेटलं आहे की मानसिक स्वास्थ्याचे कंडिशन आता आपण एक त्यातलं स्पेशल पॉप्युलेशन घेऊया ती म्हणजे मुलं आणि किशोरावयीन म्हणजे ॲडॉलसंट जे आहेत त्यांच्यात 6 ते 12% काही मानसिक त्रास होतो. आपल्या स्वतःच्या नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हेमध्ये पण 7.3% मध्ये हे दिसलेलं आहे. आणि तर आता आपण समजून घेऊ ते की जे पण इलाजासाठी येतात त्यांचं स्क्रीनिंग करणं खूप जरुरी आहे. आता आपण समजून घेऊ की नातं आहे. एक आहे की त्या आजारामुळे इटसेल्फ न्यूरो इन्फ्लेमेशन होतं. त्याच्यामुळे मानसिक किंवा न्यूरोलॉजिकल आजार होण्याची संभावना खूप जास्त असते. बाय इटसेल्फ यूज म्हणजे कुठलंही व्यसन करणं हे एक रिस्क फॅक्टर आहे की व्यसन करणाऱ्या व्यक्तींमध्ये HIV होण्याचे चान्सेस जास्त असतात. प्लस HIV एकदा झाला की त्याच्यामुळे त्यांना ताण येऊन मानसिक आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात का त्याच्यामुळे वैफल्य येऊन ड्रग्सकडे का व्यसन करणं हे पण उद्भवू शकतं. तो यू रिअलाइज की हे दोन्हीकडनं असं हे कॉम्प्लेक्स रिलेशन आहे. प्लस आजारामुळे जे क्रोनिक इन्फ्लमेशन होतं जे स्पेशली डिप्रेशन खूप कॉमन आहे. त्याच्यासोबत येणारे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणजे जे इतर आजार लवकर उद्भवतात त्याच्यामुळे पण विविध मानसिक समस्या उद्भवतात. प्लस एक रोल आहे औषधांचा म्हणजे जो आपण ART देतो तर ART चालू असताना पण मानसिक त्रास जास्त उद्भवण्याचे चान्सेस आहेत. तर आपण काय चॅलेंजेस बघतो त्यांचा इलाज चालू असताना. एक म्हणजे की जी व्यक्ती इलाजासाठी येते HIV साठी ART साठी त्यांना त्याच्या सोबत विविध मानसिक आजार ऑलरेडी असू शकतात किंवा नव्याने उद्भवू पण शकतात.
आता यातलेसनेस म्हणजे जे ज्यांना घरबार नाही, त्यांना प्रॉपर सपोर्ट नाही, प्लस तुम्ही बघाल की ह्या आजारामुळे आय थिंक हे तुम्ही खूप जास्त एक्सपिरियन्स केलं असेल की या आजारामुळे येणारा जो स्टिग्मा आहे का, जो डिस्क्रिमिनेशन म्हणजे त्यांना Excuse me, ma'am, we have lost audio. Requesting participants to kindly bear with us. आय थिंक मी कधी हॅलो, मॅम, आवाज मी येतोय आता एकदा ऑडिबल पुन्हा आहे ना? शेअरिंग. हो हो, तुम्ही ऑडिबल आहात. एकदा प्लीज स्क्रीन शेअरिंग पुन्हा स्टार्ट करता. हॅलो, नाही कोणाचा रिप्लाय नाही येते. येस हॅलो, मॅम. माझा आवाज येस येतोय का मॅम, हो कोणाला? आवाज येतोय येतोय ना? मॅम. हो हो हो. हा हा. स्क्रीन स्क्रीन एकदा अच्छा प्लीज शेअर अच्छा, अरे मी करता. डिस्कनेक्ट झाली. येस, नो नो इश्यूज मॅम, थांबतोय आम्ही. हा हा, ओके. एक मिनिट, स्क्रीन शेअर करायचं, शेअर करायचं थांबलं. कॅन यू टेल मी कुठपर्यंत होती? आय डिड नॉट रिअलाइज की मी चॅलेंजेस लॉग आउट झाली. चॅलेंजेस स्लाइड मॅम. नाही, हा चॅलेंजेस स्लाइड मध्ये ना. हा ओके. ठीक आहे, मी लावते तिथे. स्क्रीन दिसते, फुल स्क्रीन मोड, 5th हा, स्लाइड. येस, हा दिसतंय ना? 5th स्लाइड मॅम. येस, फिफ्थ स्लाइड दिसते आता सगळ्यांना? येस येस मॅम, हा प्लीज हा कंटिन्यू मॅम. हा, येस येस, मग आय थिंक जास्त मिस नाही झाले. ओके, हा झाले. येस, तर जसं तुम्ही बघाल की बऱ्याच जणांना ताणतणाव ऍडिशनली येतो, कारण हा जो एक प्रेशर राहतो की जर दुसऱ्यांना कळलं आजाराविषयी, का जर ऑलरेडी कळलं असेल तर त्याच्यामुळे जी लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची कुजबूज होते, का ह्याच्यामुळे त्यांच्या परिवारावरती जो परिणाम होतो त्याच्याशी रिलेटेड पण खूपसं त्यांना तणाव असतो. मग हे जे सगळे इश्यूज आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती जो आम्ही त्याला सायकोलॉजिकल रिॲक्शन म्हणतो, म्हणजे आजार आहे हे पहिल्यांदा जेव्हा समजतं किंवा दर टप्प्याला जेव्हा आजार जरा बिघडत जातो, का त्याच्यात काही चेंजेस येतात, तेव्हा द वे दे रिॲक्ट हा पण एक वेगळा चॅलेंज राहतो. म्हणजे एक जो रुटीन तुमच्याकडे फॉलोअपला येतोय पण त्याला काही सिमटम मध्ये वाढले, का त्याच्याकडे काही सायकोसोशल इश्यू झाला, का त्याच्यानंतर जो येणारा चॅलेंजेस आहेत हे फर्दर त्यांचे मानसिक तणाव वाढवतात. ह्याच्यात मेन प्रॉब्लेम मानसिक आजारामुळे जो येतो तो आजाराच्या अधेरेन्स, का त्यांची औषधं व्यवस्थित घेण्यावर. ते असं का बरं येतं? कारण जेव्हा नैराश्य येतं तर नैराश्याबरोबर खूप वेळा होपलेसनेस म्हणजे जेव्हा व्यक्तीला वाटतं की आता काही नाही होऊ शकत, कुठल्याच गोष्टीची आपल्याला मदत नाही होऊ शकत, तेव्हा त्यांचा औषधांवर विश्वास उडतो. त्यांना वाटतं की हा आजार तर आपल्याला झालेलाच आहे, आता काही करून काय फायदा. आणि हा जो नाजूक क्षण आहे, दिस इज द चान्स जेव्हा ते औषधं घेणं बंद करतात किंवा औषधांबाबतीत खूपच इरेग्युलर होतात. आता आपण एक एक मानसिक आजाराबद्दल बघूया. तर मानसिक आजार सर्वात कॉमन जो आहे तो म्हणजे कुठलंही व्यसन. त्याच्यानंतर जे आपण कॉमन आजार बघतो ते डिप्रेशन. मग एक बायपोलर म्हणजे दोन्ही ध्रुव, ज्यात मेनिक सिम्पटम्स आणि डिप्रेशन दोन्ही येतं. आता ह्यात पर्सेंटेज मी नाही मोजलेले, ह्याच्यात 5% पर्यंत पेशंट्समध्ये दिसतं. मग एन्झायटी डिसऑर्डर्स, बेचैनीचा आजार, हा 2 ते 40% दिसतो. त्याच्यानंतर मग झोपेचे निद्रानाशाचे आजार हे पण दिसतात. इतर पण आजार आहेत जसं की PTSD, डिमेन्शिया, साधारण 15% पर्यंत.
प्रथमतः आता आपण बघूया की सायकोलॉजिकल रिॲक्शन म्हणजे पहिल्यांदा जेव्हा डायग्नोसिस होतं की त्यांना आजार आहे, तर तेव्हा त्यांच्यात काय काय भावना उत्पन्न होतात. एक म्हणजे एक काहीतरी लॉस झालं की आता आपल्याला हा आजार झालाय. एक असतं की आजार झाल्यामुळे त्यांना जे नुकसान झालंय आणि एक पुढे काय होऊ शकतं हा विचार करून जो त्यांना एक प्रकारचं टेन्शन येतं. मग त्यात विभिन्न भावना येऊ शकतात. एक म्हणजे गिल्ट असू शकतं, ते स्वतःला दोष देतात. एक तर मोस्ट कॉमन आहे की शॉक, म्हणजे हे असं कसं काय झालं माझ्या बरोबर. म्हणजे एकदम पॅनिक लाईक सिच्युएशन पण होऊ शकतं. कधी कधी त्यांच्या मनात खूप राग पण येऊ शकतं, हे माझ्या बरोबर झालं, जेव्हा ते इतर गोष्टींना ब्लेम करतात ज्याच्यामुळे त्यांना आजार झाला असेल. किंवा त्यांना होपलेसनेस म्हणजे पूर्णच त्यांना नैराश्य असं येऊ शकतं. एक अक्यूट स्ट्रेस रिॲक्शन हे त्यातलं अजून एक गंभीर सिच्युएशन आहे, ज्यात ते एकदमच बेचैन दिवसोंदिवस राहून त्यांच्यात आत्महत्येचे विचार सुद्धा येतात. त्याच्यामुळे हा जो काळ असतो जेव्हा पहिल्यांदा त्यांना डायग्नोसिस झाला आहे, तेव्हा त्यांच्यावरती देखरेख, त्यांचे इमोशन समजून घेणं खूपच महत्वाचं आहे. एक माइल्डर टाईप ज्याला आम्ही ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणतो, म्हणजे ज्याच्यात उदासीनता का त्याच्यात येणारी चिंता याच्याने ते ग्रासले जातात. पण ते इलाजाने आणि व्यवस्थित काउन्सिलिंगने ठीक बरं होऊ शकतं. दुसरं आपण बघूया की औषधांमुळे जे साईड इफेक्ट्स होतात आणि ज्यात आपण मानसिक आजार उत्पन्न होतात, ते कुठले कुठले आहेत. तर मी एन्युमरेट करते, एस्पेशली मेडिकल ऑफिसर्स आता असतील तर कुठले आजार, कुठले मेडिसिन्सला यू हॅव टू बी ऑन युअर टोज की ह्याच्यामुळे काही त्यांच्या चेंजेस तर बिहेवियरल चेंजेस होत नाही आहेत का, तुम्ही फॉलोअप मध्ये विचारू शकता. जसं एफेवरेन्स आहे त्याच्यात डिप्रेशन, डिझिनेस, सुइसाइडल आयडियाज, सायकोसिस हे येतं. डोरावेरिन आहे त्याच्यात डिझिनेस, कन्फ्युजन, सुइसायडॅलिटी येतं. मग इतर मेडिसिन्स आहेत लाईक सायकोसिस का मिनिया, हे जे सिमटम्स आहेत ते एनआरटीआयज मध्ये जास्त कॉमन आहेत. आणि जसं रॅल्टेग्राव्हिर आहे त्यात इन्सोमनिया, डिप्रेशन का डायडोनोसिन आहेत, का गॅन्सिक्लोव्हिर आहेत त्याच्यात मेनियाचे सिमटम्स जास्त येऊ शकतात. इंटरफेरॉन इज ऑल्सो वन मॉलिक्यूल ज्याच्यात बऱ्यापैकी डिप्रेशनचे सिमटम्स येऊ शकतात. सो वेन एआरटी चालू आहे रुटीन फॉलोअप मध्ये मध्ये बिहेव्हिअरल चेंजेस तुम्ही जरूर विचारून घ्या. आता वन ऑफ द सिम्पटम विच इज कॉमन इज डिलिरियम. डिलिरियम म्हणजे काय? डिलिरियम म्हणजे मोर ऑफ अ कन्फ्युजन. आता हे लक्षात घ्या, हे सायकोसिस पेक्षा वेगळं आहे. डिलिरियम मध्ये काय होतं की कोर्स जरासा फ्लक्च्युएटिंग, म्हणजे थोड्या वेळ व्यवस्थित बोलले आणि थोड्या वेळेमध्येच बावचळल्यासारखे झाले. आणि म्हणजे आता तुम्ही बघाल तर कसं की कन्फ्यूज होतात, त्यांना पटकन रिसेंट गोष्टी लक्षात राहत नाही, कुठलं कुठे ठेवलं लक्षात राहत नाही, का आता दिवस आहे की रात्र समजत नाही. किंवा त्यांचं वागणं थोडं विचित्र वाटू शकतं कारण त्यांना वाटतं ते वेगळ्याच ठिकाणी आहेत. तर म्हणजे टॉयलेटला जायचं तर ते भलतीकडे जातात. किंवा कधी कधी आम्ही त्याला ऑक्युपेशनल डिलिरियम म्हणतो, म्हणजे जे रुटीनली, समजा आता एखादा टेलर असेल तो ऑलमोस्ट हवेत काहीतरी शिवल्यासारखा अ, वागू शकतो, एका हॅल्युसिनेटरी बिहेवियर. किंवा एखादी व्यक्ती जणू काय हातात आपला मोबाईलच आहे तसंच काहीतरी बोटं फिरवू शकतो. तर हे बघताना खूप विचित्र वाटतं आणि वाटतं ही व्यक्ती हॅल्युसिनेट करते, ही व्यक्ती सायकोटिक झाली. पण हे समजून घ्या, डिलिरियम मध्ये टिपिकली कन्फ्युजन होतं, डिसओरिएंटेशन होतं, टाइम, प्लेस, पर्सन. म्हणजे ते कुठे आहेत त्यांना नीट समजत नाही, त्यांना वेळ समजत नाही. आणि जेव्हा खूपच जास्त होतं तर ते व्यक्तींना पण ओळखत नाही. तर ह्याच्यात का जरुरी आहे, कारण ह्याच्यात मॉर्टॅलिटी खूप हाय आहे. तर एक लक्षात घ्या, त्याला नेहमी एक काहीतरी फिजिकल, एक ऑर्गॅनिक कॉज असतो. तर महत्वाचं ट्रीटमेंटमध्ये फाइंड आउट द कॉज. आणि आम्ही त्याला रिओरिएंटेशन थेरपीज म्हणतो. म्हणजे एखादी व्यक्ती जी कन्फ्युजन मध्ये गेली आहे तर त्यांना टिपिकली एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय चांगले भेटले पाहिजे. म्हणजे त्यांच्या समोर, नजरेसमोर घड्याळ असलं पाहिजे किंवा कॅलेंडर असलं पाहिजे, का शक्यतो एक खिडकी असली पाहिजे, म्हणजे त्यांना लक्षात येतं की अरे हा हे दिवस आहे, अरे हा हे रात्र आहे. त्यांचं डायर्नल व्हेरिएशन मॅनेज करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते आयसीयूत असले तर आयसीयूत टिपिकली कसं होतं, लाईट सकाळ संध्याकाळ चालूच राहतात, तर समजतच नाही दिवस आहे की रात्र. तर त्यांना दिवस रात्र हे समजण्यासाठी लाइटिंग तशी ठेवावी. आणि त्यांना इलाजासाठी एक लोडोस अँटीसायकॉटिक देता येतं, जसं की हॅलोपेरिडॉल का रिस्पेरिडोन. एक दुसरा आजार आपण बघूया, हँड, म्हणजे HIV असोसिएटेड न्यूरो कॉग्नेटिव्ह डिसऑर्डर. आता ह्यात काय होतं की जेव्हा CD4 काउंट्स खूप लो जातात, ओके, आणि व्हायरल लोड वाढतं आणि ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन येतात, तेव्हा हँड होण्याची संभावना सर्वात जास्त असते.
आणि ह्यात एक लक्षात घ्या, मेन इज न्यूरो कॉग्नेटिव्ह, म्हणजे टिपिकली तुम्हाला मेमरी रिलेटेड चेंजेस जास्त दिसतील, तर त्यात ते विसरतील. नाव अगेन हे तुम्ही डिफरन्शिएट करा डिलिरियम पासून. सी, डिलिरियम मध्ये एकदम अक्यूट आणि सडन ऑनसेट आणि रिसंट असतं, वेरॅज हे थोडं लॉंग टर्म असतं. ओके, मग ह्यात तुम्हाला वेगळं डिमेन्शिया पर्यंत पण येऊ शकतं. कधी कधी त्याच्यात मोटर सिमटम्स पण येतात, ज्याला आम्ही मायनर कॉग्नेटिव्ह मोटर डिसऑर्डर म्हणतो. आता हे ट्रीटमेंट करताना सिरियसली घ्यायला हवं, कारण ह्याच्यात खूप ऑफन दिसलंय की शॉर्टर सर्व्हायवल रेट्स आहेत. दो ह्याचं पूर्वी प्रमाण जास्त होतं, हल्ली कमी झालंय जेव्हापासून ART आणि इतर नवीन प्रकारचे ARTs अवेलेबल आहेत. तर अर्ली सिमटम्स आपल्याला काय दिसतील? एक आहे विसरभोळेपणा, थोडं एक स्लोनेस, म्हणजे कुठली गोष्ट करायला त्यांना वेळ लागते, विचार करायला वेळ लागतं, त्यांचं लक्ष राहत नाही, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पुअर राहतं. आणि एक्झिक्युटिव्ह दिसतात. ह्याचं जेव्हा प्रमाण जास्त वाढतं का कुठली गोष्ट, म्हणजे ते एरिया वाईज प्रोसोपॅग्नोसिया आम्ही म्हणतो, म्हणजे एरिया वाईज पण कन्फ्युज होतात की अरे आपल्या घराकडून कसं जायचं, मग ते टिपिकली तेव्हा रस्ता हरवू शकतात. त्यांना डिसआर्थरिया, बोलायला प्रॉब्लेम, टॅक्सिया, ट्रेमर्स हे येतात. अदर बिहेव्हिअरल चेंजेस ह्या वेळेला एक लक्षात घ्या, एपथी आणि डिप्रेशन येतं. जेव्हा एपथी म्हणजे ती एक व्यक्ती एकदमच शांत एका कोपऱ्यात बसून राहते, कशातच इंटरेस्ट घेत नाही, तेव्हा एक लक्षात घ्या की खूप ऑफन असं ते मिस्टेक केलं जातं की हे डिप्रेशन आहे. पण समजून घ्या की डिप्रेशन मध्ये जेव्हा एवढ्या प्रमाणात मेंटल स्लोईंग का कॉग्नेटिव्ह प्रॉब्लेम्स असले, तर यू शुड थिंक इट इज अदर सायकोलॉजिकल सिम्पटम्स यात दिसतात. स्लीपमध्ये प्रॉब्लेम्स का ऍजिटेशन, कधी कधी सायकोसिस विथ हॅल्युसिनेटरी बिहेवियर असं पण होतं. हाऊ डू वी इन्व्हेस्टिगेट? द बेस्ट इज न्यूरो इमेजिंग, CT टेस्टिंग म्हणून स्पेशली न्यूरो कॉग्नेटिव्ह डेफिसिट्स, त्यांचे मेमरी डेफिसिट चेक करायला टेस्टिंग्स असतात जे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करतात. तो इन केसेस वेअर यू हॅव अ डाऊट, न्यूरोसायकोलॉजिस्ट कडे तुम्ही पाठवू शकतात. याच्या ट्रीटमेंटमध्ये ऑफकोर्स मेमेंटेन, सेलेजिलिन, ॲटोमॉक्सिटिन असे मॉलिक्युल्स आहेत विच आर गुड इनफ अँड इट कुड बी ट्रीटेड. सॉरी. आता बघूया वन ऑफ द मेन आजार आहे डिप्रेशन. हा खूपच कॉमन आहे, 4 ते 40% आता हे समजून घ्या, हे स्त्रियांमध्ये जास्त कॉमन आहे. आणि जेव्हा सिमटम्स असतात, म्हणजे त्यांना ऍक्टिव्हली काही फिजिकल सिमटम्स असतात, तेव्हा डिप्रेसिव्ह सिमटम्स येण्याचे चान्सेस जास्त. ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणजे तुम्ही शब्दावरनं पण ते समजू शकतात की वेन एव्हर देर इज एनी चेंज, एनी प्रॉब्लेम ऍक्टिव्हली विच इज हॅपनिंग, त्याला रिलेटेड जेव्हा त्यांना मेंटल हेल्थ चॅलेंजेस आणि त्याला रिलेटेड जेव्हा ते निराशात जातात, त्याला आम्ही ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणतात. हे जनरली थोडं शॉर्टर ड्युरेशनचं लास्टिंग असतं. नाव लेट्स सी डिप्रेशन ॲज अ रिस्क फॅक्टर फॉर HIV. म्हणजे असं पण म्हटलं जातं की ज्यांना ऑलरेडी डिप्रेशन आहे त्यांच्यामध्ये HIV होण्याची रिस्क वाढते. ते का बघ? ते कारण फर्स्ट ऑफ ऑल डिप्रेशन इम्पॅक्ट्स बिहेवियर. हे खूप कॉमन आम्ही बघतो, एस्पेशली पुरुषांमध्ये. डिप्रेस्ड मेन आर मोर लाईकली टू यूज ड्रग्ज, यूज अल्कोहोल, अँड यू नो ॲज अ पर्सन स्टार्ट्स युझिंग अल्कोहोल, देन अदर हाय रिस्क बिहेवियर्स वाढतात. आणि हाय रिस्क बिहेवियर्स मध्ये एस्पेशली समजा IV ड्रग यूज आलं का, हाय रिस्क सेक्शुअल बिहेवियर झालं, तर दॅट इट सेल्फ फॉर्म्स अ रिस्क फॅक्टर फॉर HIV. एक सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर्स पण डिप्रेशनमध्ये असतात, त्यांचे पार्टनर चॉईसेस पुअर असू शकते. ते का बरं? तर देर आर ऑर्गॅनिक बेसिमेट्री जे चेंजेस होतात, ट्रिप कमी होतं, मग न्यूरोपॅथॉलॉजिकल चेंजेस पण होतात डीप ग्रे स्ट्रक्चर्स मध्ये. आता इतर सायकोसोशल फॅक्टर्स पण आहेत ज्याच्यामुळे डिप्रेशन होतं. एक म्हणजे की पहिल्यांदा जेव्हा आजार आहे हे समजतं, मग जसं एक टप्प्याटप्प्याने आजार बिघडतो, का ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन येतात, का एनी वर्सनिंग होतं, का एनी टाइम एनिथिंग गोज रॉंग, म्हणजे ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट्स आले, तर हळूहळू ह्या गोष्टी इटसेल्फ एक काइंड ऑफ स्ट्रेसर का ट्रिगर होतात डिप्रेशन निर्माण व्हायला.
प्लस बाय इटसेल्फ आजारपणामुळे एक क्रोनिक स्ट्रेस असतोच. आणि जे माणसांना एकाकीपणा का ह्याच्यामुळे जर त्यांची नोकरी गेली आणि त्यांना त्याच्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि लॉसेस व्हायला लागले, किंवा ते डिमॉरलाइज व्हायला लागले, किंवा त्यांची सपोर्ट सिस्टम मध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो. आणि एस्पेशली आपण बघतो हे ते दुष्टचक्र आहे की सिक्रेसी आणि स्टिग्मा. बिकॉज त्यांना वाटतं दुसऱ्यांना कळेल म्हणून ते ते सिक्रेट ठेवायला बघतात, त्यांना ते स्टिग्मा वाटतं. तो त्याच्यामुळे ते कमी लोकांशी का त्यांचं स्वतःहून पण लोकांकडे बोलणं का मोकळेपणाने व्यक्त होणं कमी होतं. बाय इटसेल्फ ह्याच्यामुळे त्यांच्या इतरांबरोबर रिलेशन कमी होऊन मग त्यांना वाटायला लागतं अरे इतर पण आपल्याला इन्क्लूड नाही करत आहेत. तो असं करत करत हळूहळू त्यांचं सोशल आयसोलेशन होत जातं. एक आहे स्वतः सिक्रेसी ठेवल्यामुळे, आणि दुसरं आहे ऍक्च्युअली ही गोष्ट कळल्यामुळे जेव्हा लोक त्यांना वाळीत टाकतात का त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवतात, बाय दॅट इट सेल्फ पण डिप्रेशनचं प्रमाण वाढतं. आणि जसं आपण अगोदरच्या स्लाइड्स मध्ये डिस्कस केलं की मेडिकेशन इट सेल्फ पण डिप्रेशन होऊ शकतं. आता हे आपण महत्वाचं जाणून घेऊ की आपल्याला जेव्हा पेशंट रेग्युलरली तुमच्या ART सेंटरला येतोय तर त्यांना आयडेंटिफाय करणं का गरजेचं आहे. एक समजून घ्या, डिप्रेशन ऑल्सो इज अ क्रोनिक इलनेस. म्हणजे तो पण महिने महिने वर्ष वर्ष चालणारा आजार आहे, जो बऱ्याच वेळा रिलॅप्स होतो. म्हणजे बरा होतो डिप्रेशन मधला माणूस, पुन्हा 6 महिने 1 वर्षांनी पुन्हा डिप्रेशन मध्ये जातो. तर ह्या आजाराचा पण कोर्स खूप लॉंग आहे. आणि डिप्रेशन बाय इट सेल्फ इट इज नोन टू बी अमंग्स द टॉप 3 डिसेबलिंग इलनेसेस. म्हणजे डिप्रेशन असलेल्या, म्हणजे HIV नसून पण डिप्रेशन असलेल्या व्यक्तींमध्ये खूप प्रमाणामध्ये त्यांच्या नोकरी धंद्यावर, मुलांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमावरती परिणाम होतो. आणि ते माणसं पूर्णपणे त्यांच्या पोटेन्शियलला पोहोचू शकत नाही. त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ पुअर राहतं. आणि जर HIV आजाराबद्दल म्हटलं तर खूप मोठा डिप्रेशनचा इम्पॅक्ट ट्रीटमेंट अधेरन्सवर होतो. जसं मी तुम्हाला मगाशी डिस्क्राईब केलं होतं की डिप्रेशनमुळे जी एक नैराश्य, एक विफलता, एक होपलेसनेस येतं की अरे आता आपलं काही होऊ शकत नाही, तर त्याचा फर्स्ट परिणाम तुमच्या ट्रीटमेंटवर येणार. म्हणजे ते येतील तुमच्या सेंटरला, तुम्ही औषधं लिहून द्याल, पण ते घरी जाऊन ते रेग्युलरली घेणार नाही, कारण त्याला एवढं वाटायला लागतं की अरे आता नथिंग कॅन हेल्प मी. तर जेव्हा त्यांचा औषधोपचारामध्ये विश्वास उडायला लागतो तर इट इज व्हेरी लाईकली की ते औषधं घरी नीट घेणार नाहीत, का अदनामधनं घेतील, का अजिबातच घेणार नाही. आणि डिप्रेशनमध्ये बाय इट सेल्फ रिस्क ऑफ सुइसाइड वाढतं. आणि ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन इटसेल्फ पण एक कॉस्ट फॅक्टर आहे, जे त्यांचं मंथली कॉस्ट वाढवू शकतं. जर आपण इलाज नीट केला, ओके, तर त्यांचे ट्रीटमेंट ते नीट घेतात. आणि इन जनरल ज्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं तर त्यांचं हेल्थ वाईज पण फरक पडून त्यांचे हेल्थ विजिट्स अदरवाईजचे एक्स्ट्राचे कमी होऊ शकतात, अपार्ट फ्रॉम देअर रेग्युलर फॉलोअप्स. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण आयडेंटिफाय करावं आणि डिप्रेशनला ट्रीट करावं. आयडेंटिफाय करायला काय सिमटम्स आहेत, तर एक लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे की ऍटलीस्ट 2 आठवडे सिमटम्स असले पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यात काहीतरी बदल घडला पाहिजे. आणि ह्या दोघांमधले एक सिमटम नक्की असायला पाहिजे. एक आहे उदासीनता. उदासीनता समजून घ्या परवेझिव्ह म्हणजे मोस्ट पार्ट ऑफ द डे वाटलं पाहिजे. असं नाही, आता तुम्ही रुटीनली पण बघाल, जसं आपण जातो कामाला जातो, पटकन कोणीतरी सिनियर ओरडलं तर तात्पुरतं आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला तेव्हा मे बी रडू पण येऊ शकतं, अर्धा तास मे बी आपल्याला खूप वाईट वाटतं, मग आपण एका फ्रेंडशी बोलतो का आपण कामात मग्न गेल्यावरती बरं वाटायला लागतं. त्याला डिप्रेशन नाही म्हणत. डिप्रेशन इज समथिंग द पर्सन इज फिलिंग मोस्ट पार्ट ऑफ द डे, आणि फॉर ऍटलीस्ट फॉर 2 वीक्स. आणि दुसरं एक लक्षण आहे की ज्या गोष्टी त्या व्यक्तीला आवडायच्या त्या व्यक्तीमधली गोडी निघून जाणं. म्हणजे एखादी व्यक्ती ज्याला कोडी सोडवायचं आवडतं, सिरियल बघायचं आवडतं, आता मनच करत नाही, आता चाललंय म्हणून चाललंय, करायचं म्हणून करायचं, का जबाबदारी म्हणून करायचं, रादर देन तो गोडवा निघून जातो. तर हे क्लासिकल सिमटम्स आहेत डिप्रेशनचे 2. इतर जे सिमटम्स येतं की खायची इच्छा होत नाही, भूक कमी लागते, वजन कमी होतं, नीट झोप येत नाही, ह्याचं उलट पण होऊ शकतं. म्हणजे झोप अति येणं, का वजन वाढणं, का अति जंक फूड खाणं, म्हणजे एक प्रकारचं स्लोनेस येणं, हे अगेन डिफरन्शिएट फ्रॉम डिमेन्शिया. तेवढं सिव्हिअर नसणार, थोडं स्लोनेस येतं. त्या व्यक्तीला वाटतं सतत थकल्यासारखं आणि वर्थलेस वाटतं, प्रत्येक गोष्टीत स्वतःला ते दोष देतात, का कुठल्याही गोष्टीत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, असं वाटतं आपल्या आयुष्याला काही अर्थच नाहीये, त्याच्यापेक्षा मरूनच गेलेलं बरं, का स्वतःबद्दल त्यांना एक न्यूनगंडता येते, त्यांची सेल्फ एस्टीम कमी होते. आता हे लक्षात घ्या की काही सिमटम्स डिप्रेशनचे ओव्हरलॅप होतात HIV मुळे येणाऱ्या आजारांमुळे.
ते कुठले आहेत? एक आहे ॲपेटाईट, म्हणजे भूक न लागणं, झोप न येणं, सतत थकल्यासारखं वाटणं आणि स्लोईंग होणं. आता हे सिम्पटम्स ओव्हरलॅप होऊ शकतात. सो हे तुम्ही क्लासिकल डिप्रेशन म्हणून पकडू नका. क्लासिकल डिप्रेशन इज द मूड इन विच दे विल फील की मला उदास वाटतंय, मला कुठल्या गोष्टीत मन रमत नाही. तर हे जे मूड सिम्पटम्स आपण म्हणतो हे क्लासिकल डिप्रेशनचे आहेत, ज्यात कधी कधी उदास न वाटतं काही जण असं पण म्हणतात की आम्हाला काही भावनाच उत्पन्न होत नाही, म्हणजे कुठल्या गोष्टीची खुशी पण होत नाही. Sorry for the interruption. Ma'am will just join shortly. मी परत डिस्कनेक्ट झाली. प्रिव्हियस स्लाइड कव्हर झाली ना? Yes, ma'am. हा हा. सो द अदर, एक मिनिट स्क्रीन. हा, येस. Mood symptoms, हा, sad, lonely. ती slide, ma'am. अच्छा, ती झाली नाही का? ओके, एक मिनिट. स्क्रीन शेअर होते? आय थिंक नाही होते. एक नाही मिनिट. होते मॅम अजून. ह्याच्या अगोदरची स्लाइड. Screen is visible. Switch to full screen mode. हा, स्लाइड शो मध्ये जाईल. रिझ्यूम स्लाइड शो ला जाईल. So, ह्याच्या Yes, ma'am. Slide हा visible आहे. You can continue. हा हा, दिस वन वॉज द स्लाइड, राईट? Yes, yes. हा. सो मूड सिम्पटम्स टिपिकली उदास वाटणं. ह्याच्या उलट पण काही जण असं पण रिपोर्ट करतात की त्यांना काही भावनाच व्यक्त होत नाही, म्हणजे त्यांना ना खुशी, काही चांगलं झालं तरी सुखच वाटत नाही मनात, म्हणजे त्यांना खुशीच वाटत नाही, का काही वाईट घडलं तरी जास्त काही वाटतच नाही. ते म्हणतात कधी कधी फक्त डोळ्यातनं अश्रू येतात, पण मला भावना काहीच नसते मनात. म्हणजे एकदम आपण म्हणतो ना की निर्विकार, असं पण काही जण कंप्लेंट करतात. ते पण एक लक्षात घ्या, डिप्रेशनचंच सिम्पटम आहे. इरिटेबिलिटी, चिडचिड, आणि हे एस्पेशली ना मुलांमध्ये, लहानांमध्ये खूप कॉमन आहे. चिडचिड करणं, भांडणं, मित्रांबरोबर न जमणं, मग शाळेला जायला कंटाळा करणं, अभ्यासक्रमामध्ये मन न लागणं, किंवा मार्क्स अचानक खाली येणं. इतर सिम्पटम जे आपण म्हणतो की झोप न लागणं, भूक न लागणं, काय ह्याचं उलट, म्हणजे अति खाणं, अति भूक लागणं, हे पण उलट होऊ शकतं. अदर सिम्पटम्स विच वी सी इज वर्थलेसनेस का गिल्ट, म्हणजे माझी लायकी नाही आहे किंवा माझ्यातच दोष आहे. कधी कधी हे एवढ्या प्रमाणात जातं की ते ऑलमोस्ट डिल्युजनल इंटेन्सिटीला होतं, की मीच दोषी आहे, माझ्यामुळेच सगळं झालं आहे. तर ते कधी कधी अति प्रमाणात पण होऊ शकतं. ह्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्टीज, का कुठलंही डिसिजन न घेऊ शकणं, हे पण एक कॉमन आहे सिम्पटम्स. आणि एक क्लासिकल सिम्पटम इज रिकरंटली मृत्यूबद्दल विचार, म्हणजे नुसतं मरण्याचे नाही, की मला मरायचं असं नाही, पण मी मेलो तर असं होणार, मग माझ्या परिवाराचं असं होणार. का कधी कधी असं त्याच्याहून जास्त होतं की रिकरंट वाटतं की मी मरून जावं. एक असतं पॅसिव्ह, म्हणजे मला असं आयुष्य जगण्यापेक्षा मी मेलेलो बरं. आणि एक आहे की मी काहीतरी करून स्वतः जीव द्यावा. कधी कधी त्यांचा प्लॅन नसतो, आणि कधी कधी विचारलं तर ते म्हणतात की मला वाटतं उडी मारावी, का विष पिऊन घ्यावं, का स्वतःला गळफास लावून घ्यावा. तर जे उदास पेशंट्स आहेत त्यांना एकदा विचारावं की असे काही विचार त्यांना येतात का. आता डिप्रेशन सोबत खूप कॉमन आहे एन्झायटी. ऑलमोस्ट 90% डिप्रेस म्हणतात त्यांना काही ना काहीतरी एन्झायटी सिम्पटम येतं. कधी कधी फॅमिली मेंबर्स सांगतात, पेशंट स्वतः काहीच म्हणत नाहीत. फॅमिली मेंबर्स सांगतात आजकाल खूप गप्प राहतात, पटकन रडतात, पटकन चिडतात, काही म्हटलं तर एकदमच बेचैन व्याकुळ होतात.
तर हे पण बघून घेणं खूप गरजेचं आहे. आता ह्यात काही काही तऱ्हा आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेलॅन्कोलिक फीचर्स आहेत. मेलॅन्कोलिक फीचर्स मध्ये त्यांना काहीच इच्छा करत नाही, खूप सकाळी लवकर उठून बसतात, काही खावंसच वाटत नाही. का कधी कधी कॅटाटोनिक फीचर्स आहेत, म्हणजे चेहरा एकदम निर्विकार असतो, एकदम शांत, कोणाशीच बोलत नाही, हातपाय हलवत नाही, एका ठिकाणी नुसते बसून राहतात. का कधी कधी सायकॉटिक फीचर्स येतात, म्हणजे भास झाल्यासारखं होतं, त्यांना कानात आवाज ऐकू येतात की कोणतरी त्यांची मस्करी करते, त्यांना मरून जायला सांगते. आता आपण बघूया डिप्रेशन इन चिल्ड्रन. ओके, डिप्रेशन इन चिल्ड्रन तुम्ही बघाल तर जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं होतं की त्यांच्यात स्कूल फोबिया, म्हणजे शाळेला जायची इच्छा न होणं, का पेरेंट्सला जास्त चिकटून राहणं, का त्यांच्या वयापेक्षा थोडं लहान, ज्याला आम्ही रिग्रेशन म्हणतो, असं थोडं बालिशपणाने वागणं, किंवा अभ्यासात कमी मार्क येणं, कधी कधी फेल पण होणं, का शांत राहणं, बाहेर कुठे जायला का मित्रांबरोबर खेळायला नाही म्हणणं. आता हे लक्षात घ्या, मुलं खूप कमी वेळा असं बोलतात की मला उदास होतं, वाटतंय. मुलं आर मोर लाईकली टू से की मोर लाईकली टू बी चिडतात मुलांमध्ये. तर हे एक सिम्पटम पण तुम्ही त्यांच्या पालकांना विचारू शकता. अडॉलसंट म्हणजे जरा 13 वर्षाच्या वर ते से बेबी 17-18 वर्षात, ह्यात मोर ऑफ रिस्क टेकिंग बिहेवियर्स आणि ऍक्टिंग आउट होऊ शकतं. म्हणजे तेव्हा ते एकदमच कोणाचं ऐकत नाही, रिस्क घेतात. का समजा आता ते मित्र जरा थोडे वेगळ्या टाईपचेच बनवतात आणि मित्रांबरोबर सतत घराच्या बाहेर राहतात, त्यांच्या मे बी सोबत स्मोकिंग का कॅनबिस का इतर कुठले व्यसन पण करायला चालू करू शकतात. किंवा ऍक्टिंग म्हणजे इतर ड्रग यूज करणं, का घरातनं पळून जाणं, शाळेला दांड्या मारणं, किंवा गेटिंग इंटू सेक्शुअल प्रॉमिस्किटी, म्हणजे मल्टिपल सेक्शुअल रिलेशन्स बनवणं, आणि चिडचिडेपणा, हे adolescents मध्ये कॉमन आहे. ह्याचा पण इलाज करणं जरुरी आहे आणि यांच्यात काउन्सिलिंग बऱ्याच अंशी फरक पाडू शकतं. आता आपण अजून एक एज ग्रुप घेऊया, ओल्ड एज. ओल्ड एज मध्ये काय महत्वाचं आहे, कारण ओल्ड एज मध्ये व्हेरी ऑफन अंडर डायग्नोस होतं, ट्रीट नीट होत नाही. कारण ओल्ड एज मध्ये जरा शांत बसणं, का जास्त ऍक्टिव्ह न राहणं हे पटकन पकडलं जात नाही. बऱ्याच वेळा आपण त्याला एजिझम, म्हणजे आता वय झालं, आता ते थकतात आणि म्हणून बसलेत असं म्हणून पकडतो, रॅदर दॅन रिअलायझिंग की ते डिप्रेस्ड आहेत आणि शांत झालेत. आता हे एक लक्षात घ्या की ओल्डर एज पीपल मध्ये डिप्रेशन जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, बिकॉज दे आर मोर लाईकली टू कमिट सुसाइड एज कम्पेअर्ड. म्हणजे यंगर पीपल आर मोर लाईकली टू अटेम्प्ट, बट वेर एज ओल्डर पीपल आर मोर लाईकली टू सक्सेसफुली कम्प्लीट सुसाइड. त्याच्यामुळे ओल्ड एजच्या डिप्रेशन मध्ये पण आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर आता सुसाइडचे रेड मार्क, रेड फ्लॅग का रिस्क फॅक्टर्स काय आहेत? एक आहे, ज्या व्यक्तीची जवळची एक व्यक्ती आता HIV मुळे वारली आहे. एक दुसरा रिस्क फॅक्टर आहे, आत्ता आता कळलं आहे की HIV झाला आहे, किंवा आता जस्ट कळलं आहे की ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन का काही कॉम्प्लिकेशन झाले, किंवा त्यांना त्यांच्या मानसिक आजारामध्ये आता रिलॅप्स झालाय, का आता त्यांचं CD4 काउंट इम्प्रूव्ह होत होतं पण आता सडनली वर्सन व्हायला लागलंय, लो व्हायला लागलंय. का ज्यांच्यामध्ये सोशल इश्यूज खूप आहे, सोशल प्रॉब्लेम्स, एस्पेशली फायनान्शियल प्रॉब्लेम्स खूप आहेत. आणि ज्या ज्या पेशंट्समध्ये विसरभोळेपणा का कन्फ्युजन आहे, ह्यांच्यात पण होण्याचे चान्सेस जास्त आहे. का रिसेंटली काही चेंजेस झालेत, त्यांचं आता काही वागण्यात खूप बदल झालाय, आणि एस्पेशली ना हे असे स्मॉल स्मॉल थिंग्स, लाईक त्यांनी रिसेंटली म्हटलंय की आता म्हणजे घरच्यांशी बोलताना जणू काय मी नसल्यावर हे असं कर, का माझ्यानंतर माझं सोनं ह्याला दे, का माझे हे ऍसेट ह्याला दे, का मी नसलं तर असं होईल. म्हणजे असं जे ते बोलायला लागतात, जणू हाऊ अदर्स विल लिव्ह आफ्टर देम, हे एक डेफिनेट तुम्ही एक फॅक्टर लक्षात घ्या. अदर रेड फ्लॅग फॅक्टर्स, हल्ली हल्ली खूपच शांत झाले आहेत. सिमटम्स, मोठ्या गोष्टी बोलायला लागलाय, का सुइसाइडल थॉट्स बोलून दाखवायला लागले, रिसेंटली त्यांनी ड्रग यूज वाढवला आहे. हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. हे मी स्पेसिफिकली तुम्हाला का बरं सांगते, कारण ना हे रिसर्च मध्ये शोन आहे की नॉट जस्ट HIV, आय एम सेइंग इन जनरल, पीपल हु कमिट सुइसाइड or attempt suicide, it is found at least two-third had visited a mental health professional or even a family doctor or any medical professional at least 1 to 2 weeks before their attempt. दॅट्स वाय इवन ग्रासरूट लेवलला हे सिमटम्स लक्षात येणं खूप महत्वाचं आहे, हे जे सुइसाइडचे रिस्क फॅक्टर्स मी म्हणते तर. कारण मोस्ट ऑफ देम रिमेंबर वुड हॅव विजिटेड यू ऑल ऑल्सो और देअर फॅमिली डॉक्टर.
आता ट्रीटमेंट काय आहे? आता बघायला गेलं तर डिप्रेशनची ट्रीटमेंट मच लो कॉस्ट आहे, बेटर आहेत. खूप सारे चांगले मॉलिक्युल्स आहेत, SSRIs, TCAs, SNRI, जसं एसेटॅलोप्रॅम आहे, सर्ट्रलिन आहे, वॅक्सिन. देर आर व्हेरी गुड मॉलिक्युल्स विच कॅन बी यूज फॉर ट्रीटमेंट. मोस्ट इफेक्टिव्ह आहे. फक्त आपल्याला थोडंसं केअरफुल राहायला लागतं, कारण बरेच आमचे जे मेडिसिन्स आहेत ते P450 या सिस्टमवर ऍक्ट करतात. तर ड्रग ड्रग इंटरॅक्शनचं रिस्क असेल तर कम्पॅरेटिव्हली सेफर मॉलिक्युल्स एसेटॅलोप्रॅम आणि सर्ट्रलिन आहे. काही मॉलिक्युल्सचं कॉम्बिनेशन मध्ये खूप केअरफुल व्हायला लागतं. जसं आमचं एक फ्लोक्झामिन म्हणून जो SSRI आहे, तो नेफेझोडोन बरोबर खूप केअरफुली द्यायला लागतं. कधी कधी काही मेडिसिनचे साईड इफेक्ट्स तुम्ही ऍक्च्युली वापरू शकतात. लाईक मिर्टेझोपिन मुळे सिडेशन होतं आणि ॲपेटाईट स्टिम्युलेट होतं. तर ज्यांना स्लीप ॲपेटाईट डिस्टर्बन्सेस आहे, तुम्ही ऍक्च्युली मिर्टेझोपिन यूज करू शकता. मग सायकोथेरपीज आहेत, योगा मेडिटेशन, हे जे असे थेरपीज पण आहेत. ओके. आता ड्रग ड्रग इंटरॅक्शन बघितलं तर असे मेजर कुठले ड्रग ड्रग इंटरॅक्शन नाही आहेत. कधी कधी आमचे काही मॉलिक्युल्स एस्पेशली ॲमिट्रिप्टिलिन, फ्लॉक्सिटिलिनला जरा जपून त्यांचं डोस टायट्रेशन करायला लागतं. ॲमिट्रिप्टिलिनला थोडं कॉशन मध्ये द्यायला लागतं, कारण ते ना क्यूटी इंटरवल वाढवतं. सो एनी ऑफ युअर पेशंट्स हुम यू फील प्रॉब्लेमॅटिक आहे का, एज थोडं जास्त आहे, तर ECG मॉनिटरिंग करावी. एज जास्तला आय वुड रेकमेंड रॅदर स्टिक टू SSRI. नाउ दिस इज वन स्केल आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट. हे आहे PHQ-9. हे मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगते कारण डिप्रेशन एवढं कॉमन आहे, तुमच्या 1/3 पेशंटला तरी होतं. तर तुम्ही स्क्रीन करताना तुम्हाला इझियर टू यूज हे क्वेश्चनेअर आहे. हे तुम्ही बिफोर इनिशिएटिंग ART वापरू शकता, दर 6 महिन्यांनी वापरू शकतात. ह्याच्यात मेन 2 प्रश्न आहेत जे मी तुम्हाला बोलली होती, जे 2 कोर सिम्पटम्स होते डिप्रेशन, म्हणजे सॅडनेस ऑफ मूड आणि दुसरं जे कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट न वाटणं, गोडी निघून जाणं. हे 2 मेन सिम्पटम्स आहेत. ह्यातला कोणाला येस म्हटलं तर जे बाकीचे सिम्पटम्स आहेत, म्हणजे झोपेची समस्या, एनर्जी न वाटणं, ॲपेटाईट, स्वतःला दोष देणं, कॉन्सन्ट्रेशन, स्लोनेस येणं, सुइसाईडचे विचार येणं, हे बाकीचे प्रश्न आहेत. हे तुम्ही त्यांना देऊ शकतात. आणि हे महत्वाचं लक्षात घ्या, PHQ इतर लँग्वेजेस मध्ये पण अवेलेबल आहे. आणि ह्याचं स्कोरिंग खूप सिम्पल आहे. इथे तुम्ही बघाल ना तर यांचे स्कोर्स आहेत. आणि त्या टोटल स्कोअर मध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतं की डिप्रेशन अनलाइकली आहे, माइल्ड आहे का जरा जास्त प्रमाणात आहे. तर त्याच्यानुसार गाईडलाईन्स पण दिलेले आहेत की जर डिप्रेशन अनलाइकली असेल तरी रिपीट करा एकदा कधीतरी स्क्रीनिंग नेक्स्ट टाइम फॉलोअपला. जर माइल्ड असेल तर काउन्सिलिंग आणि मॉनिटर करा. ओके. मे बी EFV चालू असेल तर दुसरं मॉलिक्युल वरती स्विच करून बघा. आणि जर 10च्या वर स्कोअर असेल तर काउन्सिलरची मदत घ्या. तुमच्या सेंटर्समध्ये काउन्सिलर तर आहेतच. इथे स्पेसिफिकली EFV हा एक मॉलिक्युल आहे जो आयडेंटिफाय केला आहे. तो जर असेल तर डेफिनेटली चेंज करा. आणि जर सिम्पटम्स 10 पेक्षा जास्त असतील तर तुमच्या जवळच्या सायकॅट्रिस्टकडे डेफिनेटली रिफर करा. सो व्हॉट आर द थिंग्स वी इन्क्लूड इन दिस? वन इज सायकोसोशल सपोर्ट, जो आपण वापरतो, की ज्यात आपण डिप्रेशन काय आहे ते एक्सप्लेन करतो, त्यांना समजवतो की डिप्रेशन हा इलाज करण्यासारखा आहे. हे जे नेगेटिव्ह इमोशन्स येतात ते ट्रीटमेंटनी आणि काउन्सिलिंगनी चांगल्यापैकी बरे होतात. तुम्ही एक सपोर्टिव्ह फॅमिली मेंबरला आयडेंटिफाय करता. तुमच्या सेंटरमध्ये येतात तर तुमच्या लक्षात येतं त्यांच्याबरोबर कोण नातेवाईक आहे, कोण त्यांना इमोशनल सपोर्ट देतो. तर त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करा ह्या ट्रीटमेंटमध्ये. जर जमल्यास त्यांचे पियर्स आणि कम्युनिटी ग्रुप्सला पण इन्व्हॉल्व्ह करा. अदर सेल्फ मॅनेजमेंट स्किल्स मध्ये आहे, जसं त्यांना दरवेळी प्रोत्साहन द्या की त्यांनी ART कंटिन्यू करावं. आयडेंटिफाय करावे काय ऍक्टिव्हिटीज ज्याच्यात त्यांना प्लेजर भेटतं आणि एनकरेज करा की त्यांनी ते ऍक्टिव्हिटीज करावे. झोप व्यवस्थित घ्यावी हे त्यांना सांगावं. आता झोप कोणाला येत नसेल ही वेगळी गोष्ट आहे, पण जर येत नसेल त्याला ट्रीटमेंट देता येते. एक महत्वाचं लक्षात घ्या, लोक खूप आजकाल ना OTT, टीव्ही, फोन्स वापरतात. तर हे गरजेचं आहे की त्यांना सांगा की ऍटलीस्ट रात्रीच्या वेळी फोन नका युज करू, म्हणजे ऍटलीस्ट रात्री 9 नंतर. त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटीज करायला सांगा आणि तुमच्या लोकल मेन सेंटरला पण कॉन्टॅक्ट करता येतं. स्ट्रेस कुठल्या फॅक्टर्सनी येत आहे हे आयडेंटिफाय करायला बघा. एस्पेशली काही घरी काही इश्यूज आहेत, हे मी स्पेसिफिकली काउन्सिलर्सला सांगते की तुम्ही बघा त्यांच्या फॅमिली डायनॅमिक्स मध्ये का काही इश्यूज आहेत का, काही व्हायलन्स आहे का, फायनान्शियल इश्यूज, स्टिग्मा आहे का, तर ते आयडेंटिफाय करून डिस्कस करता येईल. आता आपण इतर आजार बघू. आता बायपोलर मूड डिसऑर्डर हा साधारण 5% मध्ये येतो. ह्याच्यात ना एक स्पेसिफिक मला तुम्हाला सांगायचं आहे की काहींना ना HIVच्या लेटर स्टेजेस मध्ये मेनिया येतो.
पण हा स्पेसिफिक प्रॉपर बायपोलर नसतो. हा एक कॉम्प्लिकेशन, एक सायकॅट्रिक कॉम्प्लिकेशन आहे HIV मध्ये जो येणारा, ज्यात मोठापणा वाटणं, चिडचिडपणा वाटणं, वाटणं की मी सगळं काही करू शकतो हे वाटतं. हे लेट स्टेजेसमध्ये त्यांना एड्स, मेनिया असं पण होऊ शकतं, जे ट्रीटमेंटला डिफिकल्ट आहे. तो आम्ही मूड स्टेबिलायझर म्हणजे अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज आहेत, मोस्ट ऑफ देम आर मूड स्टेबिलायझर, ते आणि अँटीसायकोटिक मेडिसिन्स देतो. त्यातले काही मॉलिक्युल्स जसं जर LFTs इम्पेअर्ड असतील तर आम्ही डायव्हॅल्प्रोएक्स अवॉइड करतो. अदर मॉलिक्युल्स लाईक कार्बोमझपिन, लिथियम का एटिपिकल अँटीसायकोटिक्स लाईक ओलॅन्झेपिन, क्विटियोपिन, रेस्पेरडोन असे देऊ शकतो. हा जर आपण नीट बघूया, एन्झायटी डिसऑर्डर हा कॉमन आहे, हा लक्षात ठेवा, साधारण 40% येऊ शकतो. मोस्ट ऑफ द कॉमन हा त्यांच्यामध्ये होतो ज्यांना खूप वर्षांपासून आजार आहे आणि ज्यांना त्या आजारपणाची जी अनप्रेडिक्टेबिलिटी असते, का स्टिग्मा असतो, त्याच्यामुळे त्यांना जास्त एन्झायटी होण्याचे चान्सेस असतात. सो फॅक्टर्स आपण ह्याच्यात बघतो म्हणजे पुअर सोशल सपोर्ट, सिंगल व्यक्ती अनएम्प्लॉयड आहे, फॅमिली सपोर्ट चांगला नाहीये. यात वेगळे वेगळे टाइप्स आहेत. त्यांना जनरलाइज पण एन्झायटी होऊ शकते, का PTSD, एखादी जी वाईट घटना घडलेली असेल ती परत परत आठवत राहते आणि तीच त्यांच्या डोक्यात भिरभिरत राहते. हा पण एक महत्वाचा फॅक्टर आहे, कारण एन्झायटी डिसऑर्डर असलेली व्यक्ती इज व्हेरी लाईकली टू नॉट बी अधेरंट टू युअर मेडिसिन्स, आणि ती व्यक्ती अँक्शियस होऊन त्यांना परत डिप्रेशन येऊन ते तुमची ट्रीटमेंट नीट नाही घेणार. त्यामुळे एन्झायटी असलेल्या पेशंट्सला पण आयडेंटिफाय करा. याची ट्रीटमेंट पण आहे, अँजिओलायटिक्स आहेत, एस्पेशली लो डोस बेन्झोडायझेपिन्स वर्क व्हेरी वेल. आणि आमचे अँटी डिप्रेसंट स्पेसिफिकली SSRIs, TCAs खूप युजफुल होतात, जसं सर्ट्रलिन आहे, एसिटॅलोप्राम आहे, हे आर का इमिप्रमिन आहे, दे आर व्हेरी इफेक्टिव्ह इन एन्झायटी डिसऑर्डर्स. आता ह्याच्यात स्त्रियांमध्ये PTSD हा खूप कॉमन सिम्पटम आहे आणि सायकोथेरपी म्हणजे काउन्सिलिंगचा एक प्रकार असतो, तो ह्याच्यात खूप युजफुल भेटतो. ह्याच्यात जसं म्हटलं, सायकोथेरपी इतर CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी हा पण एक ट्रीटमेंट चा आहे, जो विच कॅन बी युज. जर तुमच्या सेंटरमध्ये उपलब्ध नसेल, तुम्ही हायर सेंटरला रिफर पण करू शकता. आता वन मोर इलनेस आय वॉन्टेड टू डिस्कस इज सायकोसिस. ते हा एक रिस्क फॅक्टर आहे इन्फेक्शन व्हायला. ओके, आणि हे बाय अँटीसायकोटिक्सनी बरा होतो. ह्यात आम्ही दोन टाईपचे अँटीसायकोटिक्स आहेत आमच्याकडे. एक आहे टिपिकल अँटीसायकोटिक, म्हणजे जसं हॅलोपेराडॉल आहे, ट्रायफ्लूपेरेझिन आहे, हे बऱ्याच आय थिंक लोकल PHC लेवलला पण उपलब्ध आहेत. फक्त ह्यात रिस्क राहतो एक्स्ट्रा पिरिमिडल, म्हणजे तोंड वळणं का हात कडक होणं, ट्रेमर्स होणं, हे खूप कॉमन आहे. जर तसं वाटलं तर मग एटिपिकल अँटीसायकोटिक्स देता येतात, जसं की ओलॅन्झेपिन, ते पण PHC लेवलला अवेलेबल असलं पाहिजे. का समजा क्विटियापिन ड्रग्ज आहेत, फक्त ह्याचा मेटाबॉलिक साईड इफेक्ट म्हणजे वेट गेन वगैरे हे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. मे बी जे तुमच्या पेशंट्सला वेट लॉस झाला आहे त्यांना तुम्ही ओलॅन्झेपिन प्रिफर करू शकतात, का ज्यांना स्लीप इश्यूज आहेत, कारण साईड इफेक्ट्स ऑफ ओलॅन्झेपिन विल कव्हर बोथ द सायकोसिस एज वेल एज दीज प्रॉब्लेम्स. अजून एक आहे की जे HIV सोबत व्यसन पण करतात, त्यांना हाय रिस्क असतं सायकोसिस होण्याचं. सायकोसिसमुळे इटसेल्फ जे बिहेव्हिअरल चेंजेस येतात, त्याचा ट्रीटमेंटनी व्यवस्थित इलाज होऊ शकतो. आता आपण नेक्स्ट ह्याच्याकडे वळूया, दॅट इज सबस्टन्स यूज. सबस्टन्स यूज म्हणजे व्यसनाधीनता, राईट फ्रॉम गुटखा, बीडी सिगरेट टू दारू टू हायर ड्रग्ज लाईक से कॅनबिस, कोकेन. नाव हे खूप हाय रिस्क फॅक्टर्स आहे HIV होण्यासाठी, आणि ह्याच्यात खूप इम्पल्सिव्ह अनसेफ सेक्स होण्याचे चान्सेस आहेत. अगेन स्पेसिफिकली इंजेक्शन जे IV ड्रग युजर्स आहेत ना, त्यांना खूप कॉमनली HIV होतं, कारण एस्पेशली सम इट्स व्हेरी ऑफन फॉर यूज अनसेफ प्रॅक्टिसेस, दे ऑफन शेअर नीडल्स. तर ह्याच्यात हे खूप कॉमन होतं. ह्याच्यात पण काही ऑर्गॅनिक रोल आहे, म्हणजे प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकिन्स आणि चेंजेस इन न्यूरल रिवॉर्ड सर्किटरी मध्ये पण तुम्हाला HIV होण्याचे चान्सेस हाय आहेत. आता हे का आपण इन्क्लूड करतोय, कारण जर कोमॉर्बिड त्यांना HIV सोबत आत्ता ऍक्टिव्ह ड्रग यूज असेल, तर इन जनरल त्यांचे हेल्थ आउटकम्स पुअर असतात, त्यांचा व्हायरल लोड हायर होण्याचे चान्सेस आहेत, आणि ते ट्रीटमेंटला नीट अधेरेंट राहत नाहीत. आणि ह्याच्यामुळे फर्दर त्यांना इतर मानसिक आजार होऊ शकतात, कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे चेंजेस इन मेमरी होऊ शकतात, इतर सायकोसोशियल फॅक्टर्स पण होऊ शकतात. तर हे जे त्यांचे एकमेकांना वाढवणारे जे सिमटम्स आहेत,
त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे की ह्या पेशंट्स बरोबर डिस्कशन करणं त्यांच्या ड्रग यूज बद्दल. तर जितकं तुम्ही त्यांच्याशी बोलाल, इट इज हायली लाईकली दॅट दे विल कंटिन्यू ट्रीटमेंट विथ ART प्रॉपरली. तर आपलं फर्स्ट गोल तर ऑफकोर्स राहणार आहे की त्यांनी ड्रग यूज बंद करावं, पण इफ नॉट बंद, आपण जे हार्म रिडक्शन म्हणतो, ऍटलीस्ट त्यांनी ड्रग यूज कमी करावं का, हाय रिस्क बिहेवियर्स तरी बंद करावे का कमी करावे. मग आमच्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे सायकॅट्री डिपार्टमेंटमध्ये, डिटॉक्सिफिकेशन. जे डिटॉक्सिफिकेशन ऍक्च्युली मेडिकल ऑफिसर्स पण करू शकतात, जे व्हेरी ऑफन आपण बेन्झोडायझेपिन्स देतो त्यांना जेव्हा आपण त्यांना ड्रग यूज बंद करायला सांगतो. ज्यांना ओपिओइड यूज आहे आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट देअर कम्प्लायन्स, तर मिथेडोन मेंटेनन्स प्रोग्राम सुद्धा आहेत. डिक्रीज यूज करण्यासाठी सबस्टिट्यूशन थेरपी सुद्धा अवेलेबल आहे. जे त्यांना व्यसनासोबत इतर मानसिक आजार आहे त्याची ट्रीटमेंट आपण जसं प्रिव्हियसली डिस्कस केलं तसं देऊ शकतो. आणि इतर जे काउन्सिलिंगचे तर आहे जसं CBT, सोशल सपोर्ट, मोटिवेशनल एनहान्समेंट थेरपी, हे पण त्यांना युजफुल पडतं. अगेन समजून घ्या, हे एक कॉम्प्लेक्स रिलेशन आहे HIV मध्ये आणि या सगळ्या मानसिक आजारांमध्ये, आणि कधी कधी स्वभावामध्ये सुद्धा, की ज्याच्यामुळे एकामुळे दुसरं होतं, दुसऱ्यामुळे तिसरं होतं. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट, इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आणि जसं एकामुळे दुसरा प्रॉब्लेम वाढतो, जसं व्यसन चालू होतं आणि मग HIV झालं, आणि HIV आहे आणि त्याच्यामुळे डिप्रेशन आलं, आणि डिप्रेशन आणि HIV या दोन्हीमुळे पुन्हा ड्रग यूज वाढलं. तो यू रिअलाइज इट इज अ कॉम्प्लेक्स थिंग विच रन्स इच अदर. हा येस, हे मी जस्ट एक पॉइंट घेईन की जसं मी आय थिंक मगाशी अडल्ट मध्ये सांगितलं होतं की आपण सुइसाइडचे रेड फ्लॅग्स काय आहे, तर आपण एक जस्ट शॉर्ट मध्ये बघूया चिल्ड्रन अडॉलसेंट्स मध्ये रेड फ्लॅग्स काय आहेत, ज्यात तुम्हाला वाटतं की ह्यांना मानसिक आजार असू शकतो. रुटीन फॉलोअपला येतात ना, तर कुठले साईन्स आल्यावर तुम्हाला लक्षात यावं ह्यांना कोमॉर्बिडिटी असेल. एक आहे उदास राहणं, शांत होणं, पूर्वीपेक्षा दुसऱ्यात न मिसळणं, स्वतःला हर्ट करणं का त्याच्याबद्दल बोलणं, मरण्याबद्दल बोलणं का खूप चिडचिड करणं, किंवा बिहेवियर अचानक बदलणं, ऍक्टिंग आउट बिहेवियर आपण आम्ही म्हणतो ते, अचानक मित्र चेंज करणं, घराच्या बाहेरच राहणं, त्यांचं मूड का बिहेवियर मध्ये अचानक बदल होणं, का खूप कमी का खूप जास्त खाणं, झोपेमध्ये फरक, का सारखं बोलणं, डोकं दुखतंय, अंग दुखतंय, पोट दुखतंय, कॉन्सन्ट्रेट होत नाहीये, अभ्यासात फरक पडलाय, मार्कांमध्ये फरक पडलाय. तर हे काही फॅक्टर्स आहेत ज्यात तुम्ही लक्षात द्यायला पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम ह्या मुलांना असू शकतो. आता हे झालं सर्व प्रॉब्लेम्स विषयी. आपण इन जनरल हे आपण मानसिक आजारांविषयी बोललो, पण आता आपण मानसिक स्वास्थ्याबद्दल पण बोलूया. मानसिक स्वास्थ्याबद्दल आपण काय त्यांना टिप्स देऊ शकतो. एक आहे महत्वाचं, जसं आपण जनरल हेल्थसाठी बोलतो तसंच सेम एक व्यवस्थित झोप येणं, एक हेल्दी डाएट, ओके, सोशल सपोर्ट, हे जसं फिजिकल हेल्थसाठी गरजेचं आहे तसंच ते सेम मेंटल हेल्थसाठीचं पण गरजेचं आहे. वॉकवर जाणं, एक लाईट का एक रेग्युलर एक्सरसाइज करणं, वॉकिंगला जाणं, योगा, मेडिटेशन, दीज ऑल आर गुड टिप्स फॉर मेंटेनिंग मेंटल हेल्थ. एक महत्वाचा पॉइंट हा पण येतो की स्क्रीन टाइम रिस्ट्रिक्ट करायला सांगणं, कारण हे पण मेंटल हेल्थसाठी चांगलं नाही आहे. आणि हे पण महत्वाचं आहे, तुमची OPD खूप बिझी असते, आय कॅन अंडरस्टँड दॅट, बट तुमच्या रेग्युलर फॉलोअपसाठी तुमचं रेग्युलर कॉन्व्हर्सेशन पण गरजेचं आहे. तुम्ही कसे आहात, त्या बरोबर मनात कसं वाटतंय, का ते काय व्यसन करतायत का, हे पण विचारावं अधनामधनं. पेशंट्स आपल्याला बरंच काही सांगतात. सो टू कन्क्लूड, मानसिक आजार हे खूपच कॉमन आहे. व्हेरी ऑफन तो एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर होतो की ज्याच्यामुळे HIV डेव्हलप होऊ शकतो. आणि ज्यांना मानसिक आजार का मानसिक समस्या आहे त्यांच्यात HIV चा आउटकम पुअर असू शकतो. तो इलाजासाठी कधी कधी बॅरियर होऊ शकतो, का ट्रीटमेंट अधेरन्स का ट्रीटमेंट व्यवस्थित घेण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. बट द गुड पॉइंट वी हॅव की मेंटल हेल्थ स्क्रीनिंग रिक्वायर्ड आहे आणि ते आपण करू शकतो. एस्पेशली डिप्रेशनसाठी जसं मी तुम्हाला PHQ-9 शेअर केलं होतं, इट इज सिम्पल, यू कॅन आस्क देम क्वेश्चन्स, इट इज नॉट रॉकेट सायन्स, इट कॅन बी डन ऑन अ व्हेरी बेसिक लेवल. सी सायकॅट्रिक डायग्नोसिससाठी काही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन, CT, MRI असे लागत नाही. इवन ॲट युअर ग्रासरूट लेवल, युअर लोकल सेंटर लेवल, यू कुड जस्ट आस्क क्वेश्चन्स, मे बी यूज PHQ-9, आणि तुम्हाला आयडिया येऊ शकेल की कोणाला काही मानसिक त्रास आहे का.
आणि जसं म्हटलं की शॉर्टर बेसिसवर तुम्ही पण ट्रीट करू शकतात, जेव्हा हवं तेव्हा तुम्ही रिफर करू शकतात तुमच्या जवळच्या सेंटरला, का आमच्यासारख्या टर्शरी सेंटरला पण डेफिनेटली इन्क्लूड करू शकतात. एक लक्षात घ्या की मेंटल हेल्थ सर्व्हिसेसला इंटिग्रेट करणं युज्युअल तुमच्या क्लिनिकमध्ये खूप गरजेचं आहे. त्याच्याने तुमच्या पेशंट्सवरती, आमच्या पेशंट्सवरती इट इज अ पॉझिटिव्ह थिंग, आणि त्यांचे हे जे नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आपण डिस्कस केले ते आपण अवॉइड करू शकतो. सो थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. कुणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. याविषयी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? Ma'am, I don't think there are any questions. Thank you so much for giving us time and facilitating अच्छा, this session in Marathi. थँक्यू. Thank you, ma'am. Thank you to all the participants for patient listening. We'll conclude the session now. थँक्यू. जस्ट अनाउन्समेंट, उद्या एक NDLS सेशन आहे. नॅकोकडनं एक OM आलेलं होतं 2 तारखेला, 2 मेला, व्हायरल लोड टेस्टिंग अमॉंग PLHIV. त्याचं सेशन आहे, NDLS सेशन नॅकोकडनं 2 वाजता आहे. लिंक तुम्हाला सर्क्युलेट होईल लवकरच. थँक्यू सो मच.